दिसतंय का रे? दिसतंय सर. हो सर. हो सर. ओके ओके ओके. CR झाले ना. हो सर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, moment of inertia of a ring about an axis passing through center of mass and perpendicular to its plane. Perpendicular to its plane. See here, ही रिंग आहे. रिंग दाखवताना डिस्क सारखी नाही दाखवायची, ही अशी दाखवायची. ही रिंग आहे. इथं मटेरियल नाही, हे सेंटर आहे. सेंटर ऑफ मास. हा ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हिची रेडियस आहे कॅपिटल आर रिंगची आणि टोटल मास आहे एम. तर मला सांगा मास कशानुसार बदलेन? लेंथ नुसार. मग या ठिकाणी एम बी द मास ऑफ रिंग, आर रेडियस ऑफ रिंग, then 2 pi r length of ring. मग 2 pi r लांबी असणाऱ्या रिंगचं मास कॅपिटल एम, तर 1 मीटरचं किती? m by 2 pi r. that is the rho. लांबीनुसार मास वाढतो. मग rho is equal to m divided by 2 pi r. mass per unit length. युनिट लेंथ म्हणजे 1 मीटरचा मास. आपण एलिमेंट घेऊ. हा एलिमेंट घेतला. या एलिमेंटची लांबी dx. तर मास ऑफ एलिमेंट dm इज इक्वल टू 1 मीटरचं मास रो आणि एलिमेंटची लांबी dx. एलिमेंटची लांबी किती? dx. m रो ची किंमत इथंच ठेवतो आता. m डिवाइड बाय 2 pi r इंटू dx. दॅट इक्वेशन 1. एलिमेंट किती अंतरावरती? r एवढ्या अंतरावरती. मग mi ऑफ एलिमेंट काय रे? mi ऑफ एलिमेंट समजा हे एलिमेंटचं मास आहे dm आणि हा ऍक्सिस आहे. याच्या भोवती रोटेट होत. किती अंतरावरती? r. हा जर असा रोटेट झाला तर mi काय? मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर, r स्क्वेअर इंटू dm.
बरोबर आहे. आय बरोबर एम आर स्क्वेअर. आर स्क्वेअर इंटू डीएम काय रे, एम डिवायडेड बाय 2 पाय आर इंटू डीएक्स. आर आर कॅन्सल, आर एम डिवायडेड बाय 2 पाय इंटू डीएक्स. सो दॅट इक्वेशन नंबर 2. मग मला सांगा, समजा ही रिंग आहे, ही अशी रिंग आहे, हा इथं समजा 0, हा एलिमेंट डीएक्स, हा एलिमेंट, हा एलिमेंट, हा एलिमेंट डीएक्स. डीएक्स ची कमीत कमी किंमत किती, म्हणजे एक्स ची किंमत किती, कमीत कमी 0, आणि जास्तीत जास्त किती रे, 2 पाय आर. रिंग संपते. म्हणून हे लिमिट असेल एलिमेंट एवढ्या ह्याच्यात 2 पाय आर पर्यंत, सर्व एलिमेंटच्या एम आय ची बेरीज किती. म्हणून एम आय ऑफ रिंग इज IC is equal to integration mi of element काय, rm divided by 2 pi into dx. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 2 pi r. 0 ते 2 pi r च्या दरम्यान येणाऱ्या सर्व एलिमेंटच्या mi ची बेरीज. कॉन्स्टंट rm बाहेर घेतला, 2 pi इंटिग्रेशन dx 0 to 2 pi r. बट काय, बट इंटिग्रेशन dx बरोबर काय असते, x असते. म्हणून IC is equal to rm divided by 2 pi inside the bracket x 0 to 2 pi r. Then IC is equal to rm divided by 2 pi inside the bracket 2 pi r minus 0. IC is equal to rem divided by 2 pi into 2 pi r. 2 pi ला 2 pi कॅन्सल, म्हणून रिंगचा mi mr into r square passing through center perpendicular to its subplane. This is an expression for mi of ring about an axis passing through CM and perpendicular to its length, to its plane. राईट. मला रेडियस ऑफ गायरेशन काढायचे असेल तर आय बरोबर काय रे, एम के स्क्वेअर. सेंटर ऑफ मास मधून जातो म्हणून केसी, किंमत वरती ठेवली, एम के सी स्क्वेअर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. एम कॅन्सल, टेकिंग द स्क्वेअर रूट, केसी इज इक्वल टू आर. इट इज द रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजेच के बरोबर आर घेऊ शकला, म्हणजे के बाय आर बरोबर 1. ओके. Then next, derive an expression for mi of ring about number 1 its a diameter. डायमीटर भोवती जर रिंग रोटेट केली तर. नंबर 2 tangent perpendicular to plane to its plane. Number C tangent parallel to its plane. See here, number 1
एक एक काढू आपण. Expression for mi of ring about its diameter. डिश सारखेच आहे हे. डिश सारखंच, प्रोसेस सेम डिश सारखीच. प्रिन्सिपलचा वापर करायचा. हिअर ही रिंग आहे. सेंटर ऑफ मास आहे. हा एक्स ऍक्सिस काय म्हणून काम करेल? डायमीटर म्हणून. याच्या भोवती आय एक्स. हा वाय ऍक्सिस. याच्या भोवती रोटेट झालं तर आय वाय. आणि हा झेड ऍक्सिस. याच्या भोवती रोटेट झालं तर आय झेड. बरोबर. याची रेडियस किती? कॅपिटल आर. एम बी द मास ऑफ रिंग. मास ऑफ रिंग. बरोबर आहे. आर रेडियस ऑफ रिंग. एक्स आणि वाय सेम प्लेन मध्ये एकाच प्रतलात आहेत. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. एक्स बी डायमीटर म्हणून काम करतो, वाय बी डायमीटर म्हणून काम करतो. म्हणून एक्स भोवती आणि वाय भोवती रोटेट केल्यावर येणारा एम आय हा सारखाच असतोय एन डायमीटर भोवती. आणि आय झेड, झेड काय रे? परपेंडिक्युलर टू प्लेन पासिंग थ्रू सीएम. आयसी सारखा ना, आयसी तुमचा पार्ट आहे एम आर स्क्वेअर. डिसला एम आर स्क्वेअर बाय 2 आलता. डिसला एम आर स्क्वेअर बाय 2 आलता. ओके. इथं तिन्ही ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे बाय प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर टू प्लेन कोण आहे? झेड. याच्या भोवती एम आय जो येतो तो प्रतलात एकमेकांना परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवती रोटेट झाल्याच्या नंतर येणाऱ्या एम आय च्या बेरजे एवढा असतो. इट इज इक्वल टू द सम ऑफ एम आय about two perpendicular axes are in plane. Moment of inertia of ring about perpendicular axis is equal to sum of moment of inertia about two perpendicular axes are in plane. मग IZ बरोबर काय रे? IC, ID आणि ID. IC is equal to 2ID. हे रिलेशन डिसलाही मी लक्षात ठेवायला सांगितलं होतं, इथेही सांग. आपला आयडी काढायचा. आयसी किती? एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 2ID. तर आयडी इज इक्वल टू काय? एम आर स्क्वेअर बाय 2. This is an expression for mi of ring about any diameter. About any diameter. Okay. Then what about the radius of gyration? I बरोबर काय असते? mk स्क्वेअर. अबाउट डायमीटर आहे म्हणून याला केडी म्हणतो. वरती किंमत ठेवून देऊ. एम केडी स्क्वेअर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. एम कॅन्सल. केडी इज इक्वल टू आर बाय रूट. इट इज द रेडियस ऑफ gyration. Radius of gyration about diameter. About diameter. Okay. Then number B, mi of ring about a tangent perpendicular to its plane.
perpendicular to its plane. See here, ring है, the mass है capital M, radius है capital R, हे center of mass आणि हा tangent काढला, कुठून गेलाय, या पॉइंट मधून आणि प्रतलाला परपेंडिक्युलर, या हॉरिझॉन्टल प्लेनला परपेंडिक्युलर, या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ठेवली, आडवी ठेवली रिंग आणि हा उभा आहे. मग एनी पॉइंट असतोय सीएम सोडून, तर याच्या भोवती एम आय काढायचं सांगितलं. हा आयओ, हा आयओ म्हणजेच काय, तर आय टॅन्जंट परपेंडिक्युलर टू प्लेन, आय टी परपेंडिक्युलर. याला पॅरलल मी सीएम मधून ऍक्सिस काढतो. हा दोन पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर, त्याची रेडियस आहे स्मॉल आर बरोबर कॅपिटल आर. म्हणून लेट एम मास ऑफ रिंग, mass of ring, capital R radius of ring, then IC is equal to mr square, small r is equal to capital R, distance between two parallel axes, right? You know that here is the two axes are parallel to each other. Which principle must be used? That is the parallel. That by using principle of parallel axis, parallel axis, IO is equal to IC plus MR square. So IO is equal to IC M capital R square plus capital M small r capital R square. So IO is equal to 2MR square. Or tells me MI of ring about tangent perpendicular to plane is equal to 2MR square. Okay. You know that I is equal to MK square. याचाच अर्थ वरती किंमत ठेवून देऊ, आय टी परपेंडिक्युलर केटी परपेंडिक्युलर. सो एम केटी परपेंडिक्युलर स्क्वेअर इज इक्वल टू 2MR स्क्वेअर. एम कॅन्सल, के टी अबाउट टॅन्जंट परपेंडिक्युलर टू प्लेन. हे रिप्रेझेंट करताय ऍक्सिस कुठून गेला, कोणता ऍक्सिस आहे आणि कसा आहे प्लेनला. बाकी आपण के ने दाखवायला पाहिजे. के इज इक्वल टू काय रे, √2 R square चं वर्गमूळ R. This is the radius of gyration. Number D, MI of ring about tangent parallel to plane. Parallel to plane. हे हॉरिझॉन्टल प्लेन आहे, हे सेंटर आहे, हा टॅन्जंट, त्याच्या भोवती रोटेट. सीएम सोडता आपण ऊने दाखवतो याला, एनी पॉइंट आयओ हा काढायचा आपला. याला पॅरलल काढतो, हा सीएम मधून जाणारा हा आयसी. बट हा आयसी पॅरलल टू प्लेन आहे, याला आयडी म्हणतात. मग या ठिकाणी दोन पॅरलल मधलं अंतर आहे कॅपिटल आर. M mass of ring, capital R radius of ring,
then IC parallel or ID is equal to MR square by 2 काढलंय आपण, बरोबर ना? And small r is equal to capital R, distance between two parallel axes. Two parallel axes. By principle of parallel axis, IO is equal to IC plus M small r square. IO is equal to IC. IC means IC parallel है, त्याला ID म्हणतो, plus M small r square. IO is equal to ID काय रे? MR square by 2 plus M capital R square. IO is equal to MR square by 2 plus 2MR square by 2. 2MR square plus MR square, 3MR square by 2. That is the 3 by 2 MR square. और यालाच आपण I T parallel असं म्हणतो, 3 by 2 MR square. Okay, this is an expression for MI of ring about tangent parallel to plane. Parallel to plane. Okay. Radius of gyration काढायचे. You know that I बरोबर MK square. त्याला IT parallel म्हणतो, त्याला KT parallel म्हणतो, मास बदलत नसते. वरती किंमत ठेवू, MK suffix T parallel चा square is equal to 3 by 2 MR square. M ला M cancel. KT parallel चा square त्याचं square root KT parallel 3 by 2 चा square root 3 by 2 आणि square root च्या बाहेर R. Okay. Note ही समजा रिंग आहे, कन्सिडर करा. हे सेंटर ऑफ मास, हा IC सेंटर ऑफ मास मधून जाणार. IC ने दाखवतो MI, या ऍक्सिस भोवती रोटेट झालं MR स्क्वेअर. आणि हा सेंटर मधून जातो प्लेनला परपेंडिक्युलर. हा सेंटर मधून जातो प्लेनला पॅरलल, त्याला डायमीटर म्हणतात. हा डायमीटर परपेंडिक्युलर सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या MI च्या हाफ असतो. MR स्क्वेअर, इथं MR स्क्वेअर, तर इथं MR स्क्वेअर बाय 2. MR स्क्वेअर बाय 2. हा परपेंडिक्युलर टू प्लेन कुणाला, याला पॅरलल आहे. मग IT परपेंडिक्युलर, त्याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे किती रे, 1 आहे. यामध्ये 1 मिळवा, 1 + 1 2 MR स्क्वेअर डिवाइड बाय काही नाही म्हणजे 1, आणि म्हणून MI किती, 2 MR स्क्वेअर. अबाउट टँजंट पॅरलल टू प्लेन IT पॅरलल. इथं डिनॉमिनेटर किती, याला हा पॅरलल आहे CM मधून 2, त्याच्यात 1 मिळवला 3, वरती मल्टिप्लाय केला 3 MR स्क्वेअर
आणि हा खालचा 2 जसं. ओके. त्याच्या रेडियस ऑफ गायरेशन हिअर याची रेडियस ऑफ गायरेशन m सोडून द्या, I बरोबर mk स्क्वेअर असते. m सोडून द्या, r स्क्वेअर राहील. त्याचं वर्गमूळ घ्या. kc इज इक्वल टू r. इथे m सोडून द्या, 2r स्क्वेअर राहील. त्याचं वर्गमूळ घ्या. kt परपेंडिक्युलर इज इक्वल टू √2 इंटू r. इथे m सोडून द्या, r स्क्वेअर बाय 2 kd ला. तर kd काय रे? r डिवायडेड बाय √2. इथे m सोडून द्या, उरलेल्याचा वर्गमूळ घ्या. kt पॅरलल √3/2 इंटू r. आणि हे डिस्टन्स किती? तर पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स इट इज इक्वल टू द रेडियस ऑफ रिंग. इट इज इक्वल टू द रेडियस ऑफ रिंग. ओके.